अफवांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि अफवा आणि वादग्रस्त मेसेज सोशल मीडियावर शेअर करू नये. असे मेसेज पाठवणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे. सांगलीमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जो शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इन्सिडेंट घडलेला आहे त्यावरून कोणीही अफवा पसरवण्याचं काम करू नये. चुकीची माहितीचा प्रसार आपल्याकडून केला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोणीही आपल्याला आक्षेपार्ह गोष्ट किंवा बेकायदेशीर गोष्ट निदर्शनास आली तर तत्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला आमच्यापर्यंत ती माहिती पोचवा, जेणेकरून त्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. पूर्ण पोलीस दल सज्ज आहे. आम्ही योग्य ते खूप खबरदारीचे उपाय पण घेत आहोत. सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये पॉईंट लावलेले आहेत. पेट्रोलिंग पण चालू आहे. आमची गुप्त वार्ता यंत्रणा पण सतर्क आहे. त्याचबरोबर शांतता समितीचे सदस्य यांचेही संपर्कात आहेत. कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीची घटना घडणार नाही यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करणे गरजेचे आहे. आपणही अफवांना बळी पडू नका. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट प्रसारित करू नका आणि असं जर कोणी करत असेल तर तत्काळ ती माहिती पोलीस विभागाला कळवा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे. मी सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो व सूचितही करतो आहे. आपल्याकडं जो शेजारच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये इन्सिडेंट घडलेला आहे त्यावरून कोणीही अफवा पसरवण्याचं काम करू नये. चुकीची माहितीचा प्रसारही आपल्याकडून केला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. कोणतीही आपल्याला आक्षेपार्ह गोष्ट बेकायदेशीर गोष्ट निदर्शनास येते आहे तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनला आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल. त्याकरिता पूर्ण पोलीस दल सज्ज आहे. आम्ही योग्य ते खूप खबरदारीचे उपाय पण घेत आहोत. सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये फिक्स पॉईंट आपण लावलेले आहेत. पेट्रोलिंग पण चालू आहे. आमची गोपनीय यंत्रणा पण सतर्क आहे. त्याचबरोबर शांतता समितीचे सदस्य यांच्याही आम्ही संपर्कात आहोत. कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीची घटना घडणार नाही यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे. अफवांना बळी पडू नकात. सोशल मीडियावर चुकीचे पोस्ट प्रसारित करू नकात आणि असं जर कोणी करत असेल तर तात्काळ ती माहिती पोलीस विभागाला आपण कळवा. धन्यवाद.